पुढे एक मोठी बातमी बारामतीमधून आहे। बारामतीमधली लढत पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची बनलेली आहे। ततच अजित पवार गटातल्या पदाधिकाऱ्यानं भर सभेत मडकं फोडलं आणि त्यामुळे बारामतीमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं। मडकं फोडून तुम्ही कशाची वाट बघताय, हा संतप्त सवाल आमदार रोहित पवार यांनी केलाय। सुनेत्रा पवार विजय झाल्या नाही तर आपल्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल असं म्हणत रविराज तावरे यांनी लोकांसमोर मडकं फोडलं। तावरेंच्या या कृतीवर शरद पवार गट मात्र आक्रमक झाला। दरम्यान मडकं कधी फोडलं जातं हे माहित नाही का, हा सवाल करत रोहित पवार यांनी जोरदार निशाणा साधला। तर मडकं फोडणं हा अघोरी विद्येचा प्रकार आहे, ही टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली। काय केलं तर मटका फोडला। मटका कधी फोडला जातो तुम्हाला माहिती ना, कधी फोडला जातो माहिती नाही की इथं कोणतरी वेगवेगळ्या चौकात सभा घेतं आणि काहीतरी ते मडकं का काहीतरी फोडतं। कोण आहे काय मला माहिती नाही। मित्रांनो, कधी मी कुणाचा अपमान केला नाही, कधी मी पातळी सोडली नाही। मडकं फोडणं हा अघोरी विद्येचा भाग आहे। मी काल खूप जणांना, अघोरी विद्या करणाऱ्यांना खूप जणांना फोन केले, त्यांच्या शिष्यांना। ते म्हणाले मडकं फोडणं हे एखाद्याच्या मृत्यूची आराधना करणं आहे। तेव्हा हा अघोरी विद्येचा प्रकार होता आणि दुर्दैवाने तो बारामतीत व्हावा ह्याच्यासारखं वाईट काहीच नाही।